त्याच्यानंतर कळमनुरी तालुका, या तालुक्यामधील महसूल मंडळ बघूयात। त्याच्यामध्ये आखाडा बाळापूर महसूल मंडळ, डोंगरकडा महसूल मंडळ, कळमनुरी महसूल मंडळ, नंदापूर महसूल मंडळ, वाकोडी महसूल मंडळ आणि वारंगा फाटा महसूल मंडळ, या सर्व महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांची अंतिम आणेवारी ही 48 पैसे करण्यात आली। म्हणजे यांची सुद्धा अंतिम आणेवारी ही 50 पैशापेक्षा कमी असल्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे आणि 15 जानेवारी पासून एकंदरीत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर सेनगाव तालुका, सेनगाव तालुक्यामधील आजेगाव महसूल मंडळ, गोरेगाव महसूल मंडळ, हट्टा महसूल मंडळ, पानकनेरगाव महसूल मंडळ, साखरा महसूल मंडळ आणि सेनगाव महसूल मंडळ, या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे आणि या महसूल मंडळामध्ये सर्व शेतकऱ्यांची सर्व गावांची अंतिम आणेवारी ही 45.77 पैसे करण्यात आली आहे। म्हणजे यांची सुद्धा अंतिम आणेवारी ही 50 पेक्षा कमी निघाली आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप हे चालू केलं जाणार आहे।